आंबा बागायतदारांचा एल्गार, राजू शेट्टींचा सरकारला इशारा. कोकणातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एल्गार मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावर्षी कोकणात बदलत्या हवामानाचा मोठा फटका आंबा पिकाला बसलेला आहे. सुरुवातीला चांगला आलेला मोहर काळवंडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी. येत्या अधिवेशनात आंबा बागायतदारांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं. कर्जमाफी करावी आणि ज्यांच्याकडे कर्ज नाही त्यांना NDRFच्या निकषानुसार चौपट नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्या मेळाव्यात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्या. शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर 12 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबई गोवा महामार्ग रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आज कोकणातल्या आंबा बागायतदारांच्यासाठी म्हणून एल्गार मेळावा आयोजित केलेला होता. त्याला खरोखरच सुखद असा धक्का मला बसला आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. मला सुद्धा एवढा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. यावरून कोकणातला शेतकरी किती दुखावलेला आहे, किती अडचणीत आहे, संकटात आहे हे लक्षात येतं. हॉल भरून आम्हाला परत पर्यायी व्यवस्था करावी लागली. सरकारनं खरं तर आत्मचिंतन केलं पाहिजे, परंतु शासन व्यवस्था अजून जागी झालेली दिसत नाही आहे. आज या एल्गार मेळाव्यामध्ये जे ठराव झालेले आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे म्हणतात 10%, पण मी प्रत्यक्षामध्ये कालपासून अनेक बागा बघितल्या, 5% सुद्धा फळ दिसत नाही ही स्थिती आहे. तेव्हा हेक्टरी 5 लाख रुपये अथवा क्विंटॅला 5,000 रुपये या पद्धतीनं थेट नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे आणि या संदर्भातला निर्णय सरकारनं तातडीनं घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर ज्यांनी पीक कर्ज काढलेलं आहे आंब्यावर, ते कर्ज तातडीनं गोठवून येणाऱ्या 30 जूनला शासन 30 जूनच्या आत जो कर्जमाफी जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये हे थकीत नसलं तरीसुद्धा आंब्याचा समावेश करून ते संपवावं आणि ज्यांनी कर्ज काढलेलं नाही त्यांना NDRFच्या निकषाच्या चौपट नुकसान भरपाई द्यावी. असे आणि अन्य काही अत्यंत महत्त्वाचे असे ठराव आजच्या या एल्गार मेळाव्यात झालेले आहेत. व्यापाऱ्याने जर का शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला वसुलीसाठी, तर वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या व्यापाऱ्यांना नीट करेल. तीच परिस्थिती कीटकनाशक आणि बुरशीनाशक विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रवाल्यांनाही इशारा देतो. भरमसाठ नफा कमवून तुम्ही आतापर्यंत कमावलेला आहे, आता यावेळी जरा सबुरीनं घ्या, शेतकऱ्यांना तगादा लावू नका. हा दिलासा या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे. येत्या 12 मार्चला आम्ही 20 दिवस सरकारला निर्णय घ्यायला वेळ दिलेला आहे. 12 मार्चच्या आत सरकारनं ठोस भूमिका स्पष्ट करावी. विधानसभेचं अधिवेशन होतं आहे, अर्थसंकल्प मांडला जातो आहे. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये कोकणातल्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, एवढ्या कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर करतो असं अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये जर आम्हाला ऐकायचं आहे. अन्यथा 12 मार्चला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रचंड मोठा महामोर्चा काढायचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. आणि त्या महामोर्चानंतर एक दिवस मोर्चा काढला म्हणून नव्हे, तरीसुद्धा जर का याच्यातून काही उत्तर सुटलं नाही तर त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्ही तारीख जाहीर करू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत आम्ही रोखून धरू. परंतु आता आंबा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंबा बागायतदार संघ, व्यापारी संघ आम्ही सगळेजण संयुक्तरित्या सगळे गट तट, यात राजकारण नाही, काही नाही, ज्यांना श्रेय घ्यायचं आहे त्यांनी आधीच प्रश्न सोडवावा. आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहोत. परंतु आता आंबा उत्पादकाला वाऱ्यावर आम्ही जाऊन देणार नाही. पीक विम्याचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे, कारण पीक विमा कंपनी कर्जमाफी देत नाही किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. कशा प्रकारे त्यावर तुम्ही आवाज उठवला? या पीक विमा कंपन्यांच्या विरोधात गेली 7-8 वर्ष आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय. प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड बजबजपुरी आणि फसवाफसवी या कंपन्या करतात. तेव्हा या कंपन्यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांना
कसं नीट करायचं हे स्वाभिमानीला चांगलं माहिती आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांना मी इशारा देतो की त्यांनी तातडीनं त्या कंपन्यांना बोलवून विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यास भाग पाडावं, अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक आणि संबंधित विमा कंपन्या यांना आम्ही सोडणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सिंधुदुर्ग.